Namaste friends. In this video we are to take the information about golden words. Now you may ask, sir, what is the meaning of golden words? Word to word soneri shabda, or in Hindi sunahari shabda. Yes, no doubt we can say soneri shabda, but particular meaning of golden words means what? When we learn or we try to acquire any new language or second language, that time most of the words, the speakers, new speakers or any speaker, mostly any speaker mostly uses these words in his or her day-to-day communication or conversation. Okay, means what is the meaning of golden words? Those words who have the highest frequency. The highest frequency means these words are used oftenly, regularly in day-to-day communication or conversation. जे शब्द संभाषणामध्ये वारंवार, मग ते लिखाण असेल, बोलणे असेल, एकमेकाशी संवाद साधणे असेल, त्याच्यात या शब्दांचा, या इंग्रजी शब्दांचा वारंवार वापर केला जातो. त्यांना आपण काय म्हणतो? गोल्डन वर्ड्स. मी कोणता शब्द वापरला होता यांच्यासाठी? की द हायेस्ट फ्रिक्वेन्सी वर्ड्स. द हायेस्ट फ्रिक्वेन्सी वर्ड्स, or in general language, these words are used oftenly, regularly, or again and again. Is it clear? Okay. आता तुम्ही म्हणता, सर अपन मराठी बोलतो, हिंदी हम बोलते हैं, तो ऐसे अपने भाषा में भी ऐसे कुछ गोल्डन वर्ड्स है क्या? तो अपन अगले वीडियो में वो देखेंगे. लेकिन बात ध्यान में ये रखो कि ये जो गोल्डन वर्ड्स अंग्रेजी के नाउ वी आर लर्निंग, वो सिर्फ अब अंग्रेजी के नहीं रहे. व्हाट इज माय मोटो हियर? कि अब वो शब्द सिर्फ अंग्रेजी भाषा के नहीं रहे, वो पूरी दुनिया के बन गए हैं. चाहे आप कौन सी भी भाषा बोलो, उसमें वो शब्द आज बिल्कुल आ रहे हैं. अब वो कैसे आ रहे हैं? आता आपल्या इकडे थोडीशी पद्धत वेगळी आहे. आपल्या इकडे म्हणजे इंडिया, भारतामध्ये कशी आपली संस्कृती, मग ती सगळीच भारतीय भाषांना लागू होते बरं का, थोडीशी वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखाद्याचे पालक आलेले आहेत किंवा आई वडील असे गार्डियन्स मला भेटायला आलेले, तर मी त्यांच्याशी बोलताना माझी मराठी ही आओ जाओ अशी बोलतो. मी आदरार्थी भाषा आहे ती माझी. बट सपोज देअर इज अ स्टुडंट, तर तिथं थोडासा मी असं ॲज अ स्टुडंट आय विल ट्रीट हिम और हर. पण पालक आल्याच्या नंतर माझी भाषा जी मराठी असेल किंवा हिंदी असेल, रिस्पेक्टेड लँग्वेज आय एम युजिंग. मग आपल्या इकडे रिस्पेक्ट कसा दाखवला गेला? तर मी कसं म्हणेन त्यांना, या सर या, आपण थोडंसं या विषयावर नंतर बोलूयात. म्हणजे ही झाली माझी त्यांच्याशी बोलण्याची रिस्पेक्टेड पद्धत. ओके. हिंदीमध्ये पण ओके सर, हम क्या करते हैं, 2-3 मिनट के बाद आपस में बैठ के चर्चा करते हैं. आता इंग्रजीमध्ये असं आदरार्थी वगैरे ते शब्द नसतात. असं तुम्ही मला म्हणू शकत नाही की सर दे आर माय फादर, असं नाहीत म्हणू शकणार तुम्ही. का? ते माझे वडील आहेत. असं जरी तुम्ही मराठीमध्ये म्हणत असलात, समजा यू आर इंट्रोड्युसिंग मी युअर फादर, आणि असं गृहीत धरा की ते थोडे लांब उभे आहेत आणि तुम्ही मला इथून पॉइंट आउट करता की सर दे आर माय फादर, तर असं नाही चालत. का? हीच म्हणावं लागेल तुम्हाला, सर ही इज माय फादर. तुमच्यासोबत तुमची आई आलेली आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला शी असंच म्हणावं लागेल, सर शी इज माय मदर. तुम्ही असं नाहीत म्हणू शकत की सर शी म्हणजे मग ते
एकेरी वाटायले ना, त्या भाषेत नाही आहे तसं काही. आलं का लक्षात? म्हणजे ती कल्चर आहे. आता त्यांच्या याच्यात हे गोल्डन वर्ड्स जे जनरली आपल्या याच्यात नाहीये. आपण त्यांचं इमिटेशन, त्यांचं फॉलो म्हणून आज काही तुम्हाला मराठीमध्ये हिंदीमध्ये तसे शब्द दिसायला लागतील, बट दोज वर्ड्स आर नॉट द पार्ट ऑफ हिंदी और मराठी लँग्वेज. ते आपण नंतर हळूहळू क्लिअर करतच चालूया. पण आपल्या इकडं पण शब्दांबाबत, भाषेबाबत आपली संस्कृती ही फार प्रगल्भ आहे. वेल डेव्हलप्ड कल्चर. आलं लक्षात? आपली पण संस्कृती, आवर कल्चर इज ऑल्सो व्हेरी वेल डेव्हलप्ड. खूप समृद्ध आणि संपन्न अशी ही भाषा आहे आपली पण. आता तुम्ही म्हणता कसं सर? तर उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो, किती काळजीपूर्वक आपण शब्दांबाबत राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला एका संत वचनावरून सांगू इच्छितो. की अतिशय जगप्रसिद्ध असणारे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि तो तुम्हाला सर्वांनाही परिचित आहे. म्हणजे मी सांगतो अशातला काही भाग नाही. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. एक तुम्हाला मी बघा अभंग तुमच्या पुढं मांडतोय. काय म्हणतात आपले इथले संत? की आमच्या घरी कोणतं धन आहे? शब्दांचं. म्हणजे आपल्या इकडे ती किती समृद्ध परंपरा आहे भाषेची. यू मस्ट नो इट, यू मस्ट रिअलाइज इट. दुसऱ्या भाषेत सर 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 तिकडं असं आहे तिकडं आहे. नो डाऊट माय फ्रेंड्स, समृद्धच आहे, पण आपणही काही कमी नाही आहोत. मग ती आपली भारतीय कोणती भाषा असू द्या, मराठीच म्हणून नाही, प्रत्येक भारतीय भाषेला इथं सांस्कृतिक वारसा आहे. लक्षात? मग आपल्या इकडं जर शब्दांना रत्न, धन, शस्त्र असे शब्द आहेत त्या अभंगात. तर मी टाइम वाचवण्यासाठी तो काय पूर्ण तुम्हाला सांगत बसत नाही. तो तुमचा आणि माझा वारसा आहे. हेरिटेज, दॅट इज आवर कल्चरल हेरिटेज माय फ्रेंड्स. तर तुम्ही रेफर करा. आता इकडं बघा तुम्ही, जर आपली जीभ भाषा जर नीट नसेल, आलं लक्षात, तर तो शस्त्रासारखाही वापर करायला लागेल. म्हणजे आपण एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीपासून थोडंसं अंतर ठेवून राहतो. का? तर आपण काय म्हणतो, सर त्यांना बोलण्याचा सुमार नाहीये, उनको बात करने का ढंग नाही है. म्हणजे काही नाही, तर ते भाषा नीट वापरली पाहिजे हो, जपून वापरली पाहिजे. म्हणून आपल्या इकडले बरेच विचारवंत असंही सांगतात की माणसाच्या म्हणजे सगळ्या मुलांना, लेकरांना समजा 2 वर्षात बोलणं येतं, पण बोलायचं कसं हे आयुष्यभर शिकायचं असतं. हाऊ टू स्पीक. तुम्ही म्हणता सर आम्हाला तर ते बोलणं वेगळं. आता संवाद साधताना व्यवस्थित, कारण जिभेमुळंच माणसं जशी जोडल्या जातात ना मित्रांनो, तशीच ती तोडल्याही जातात, दुरावल्या जातात. आणि एक वेळ मारलेली जखम, जी काय इंजुरी, हर्ट, दॅट मे बी रिहील्ड और कव्हर्ड, नो डाऊट हील्ड, पुन्हा भरून निघालते तुमची जखम. बट याची जी इंजुरी आहे बोलण्याची, ठीक आहे, समोरचा माणूस तुम्हाला माफही करून टाकेल, पण त्याच्या मनात एक मात्र राहिलेला आहे घाव, जो तुम्ही बोलून घातला होता. सो प्लीज बी कॉन्शियस, बी व्हेरी कॉन्शियस whenever you express your emotions, your feelings or thoughts. कारण एकदा बाहेर गेलेला शब्द we cannot take back. मग 100दा त्याचे पाय धरतो. आता तो माफ करील, दॅट इज डिफरंट थिंग, पण आपला तर शब्द गेला ना, आपण नाही घेऊ शकलो पाठीमागे. म्हणून आपल्या इकडं काही पद्धत वेगळ्या आहेत. इंग्रजी किंवा आपण बोलताना हे जे काही मी गोल्डन वर्ड्स आज मी तुमच्या पुढे सांगतोय, तर त्यांचा उपयोग काय आणि तो कसा करायचा याच्याविषयी आपण बघणार आहोत. तर फर्स्ट गोल्डन वर्ड आय एम रायटिंग हिअर, आणि तो तुम्हाला सगळ्यांना येतो आणि यू मस्ट यूज नाऊ. थँक्यू. थँक्यू. आता थँक्यू हे झालं एक. तुम्ही समजा म्हणले सर मी थँक्स म्हणतो, ॲक्सेप्टेबल. कोणी म्हणेन सर मी थँक्स अ लॉट म्हणतो, चालते. कोणी म्हणेन सर मी थँक्यू व्हेरी मच, बरं. थँक्यू सो मच, कोणी रिअली थँक्यू. ओके. म्हणजे काय, याचं ते वेगवेगळं
स्पीकिंग फॉर्म्स यू आर युजिंग. आता तुम्ही म्हणता सर कुणीतरी मदत केल्याच्या नंतर याच्यानंतरच थँक्यू म्हणायचं का? तेव्हा तर म्हणायचंच, बिलकुल म्हणायचं. पण आता असं गृहीत धरा की तुम्ही एखाद्या बँकेमध्ये आहात आणि यू आर ट्राईंग टू फिल अप एनी फॉर्म आणि तुमचा पेन चालत नाही आणि बाजूला एक व्यक्ती उभी आहे आणि त्यांनी पाहिलं की तुमचा पेन चालत नाही, त्यांनी पटकन काढून तुम्हाला पेन दिला. आलं लक्षात? आणि तुम्ही बिझी आहात, सगळं आहे, पण घेता थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. त्यांनी तुम्हाला मदत देऊ केली. आलं लक्षात? मग आपण किती अदबीनं, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा बोलताना मराठीमध्ये हिंदीमध्ये आपल्या लोकांना तो फार एक म्हणजे असा शब्द वापरल्याशिवाय जमतच नाही. कोणता शब्द? सर आम्ही का असे तसे आहोत का? आम्ही असे खानदानी माणसं आहोत. अरे बापरे, खानदानी हा हिंदी शब्द उर्दू शब्द तिकडला झाला. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणूयात? घरंदाज माणसं आहोत. म्हणजे कसे आहेत? म्हणजे कसे आहेत? तर याचा अर्थ आपण स्टँडर्ड माणसं आहोत असं तुम्ही सांगताय. मग हे स्टँडर्ड कशात दिसलं पाहिजे? कशात? आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यातच दिसलं पाहिजे ना. काही दुसरं काय प्रकार आहे? मग तुम्ही हा शब्द आता तुमच्या शरीराचा तो भाग बनला पाहिजे. समजा असं गृहीत धरा, तुमच्या आईनं तुम्हाला जेवण वाढलं. फार साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हणता सर त्याच्यात काय नवले? ओके, पुढं आहे का? न आलं तर आपल्यासमोर ताट. मग आल्याच्या नंतर तेव्हाही तुम्ही मनानं थँक्यू माय मॉम, किती छान वाटेल त्यांना. किंवा एखाद्यानं तुम्हाला ग्लासभर पाणी दिलं, मग ती तुमची बहीण आहे, तुमचा भाऊ आहे, कुणी असू द्या. हां, तुम्ही आलेले बाहेरून ग्लासभर पाणी दिलं, थँक्यू, थँक्यू माय ब्रदर, थँक्यू माय सिस्टर, असं तुम्ही त्यांना बोला. म्हणजे फार काही होणार नाही असं तुम्हाला वाटेल, पण त्यांना खूप बरं वाटेल. दिस इज मेन प्रॉब्लेम. काय की आपण भारतीय लोक वी डू नॉट एक्सप्रेस आवर इमोशन्स अँड फिलिंग्स. फार आपण एक्सप्रेसच करत नाहीत. वी कन्सिडर देम. असं आपण नाही, ते त्याच्यात कुठं म्हणायचं असतं आपण गृहीत धरतो. असं नका करू. आलं लक्षात? ते बिलकुल तसं करू नका. जेव्हा असं गृहीत धरा तुम्ही झोपलेले तर तुमच्या आईनं रात्री तुमच्या अंगावर पांघरून टाकलं, तुम्ही म्हटलंच पाहिजे थँक्यू. म्हणजे कुणी तुम्ही शाळेत कॉलेजला निघालेले आणि तुमचे समजा शूज तिथे असे व्यवस्थित करून ठेवले, थँक्यू. मग ते रिक्षावाले असतील, त्यांनी दरवाजा उघडला, थँक्यू. असे हे तुमच्या शरीराचा तो भाग बनला पाहिजे, थँक्यू. म्हणजे तुमची कुणीतरी मदत केल्याच्या नंतर तो म्हणायचा भाग आहे आणि मग मी म्हणणार असं नाही. त्याच्या युजेसवर अवलंबून आहे की हाऊ शुड वी यूज थँक्यू. आपण त्याचा वापर कसा करतो. म्हणजे डिफरंट सेन्स यू मे गेट ऑफ धिस वर्ड. तर हा गोल्डन वर्ड आजपासून तुमच्या तोंडी आलाच पाहिजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये. आलं लक्षात? प्रत्येक सिच्युएशनमध्ये. म्हणजे मदत असू द्या, काही असू द्या, तो आता तुम्ही वापरत राहा आणि मग तुम्हाला कळेल हो सर याला खूप छान अर्थ आहे. पुढला एक अर्थ घेतो मी, शब्द घेतो आता एक, त्याला वेगळा अर्थ आहे बघा तुम्ही, आणि तो तुम्हाला सगळ्यांना येतो. सॉरी. आजकाल याला पार्डन, आय बेग युअर पार्डन हे शब्द माहिती आहे तुम्हाला. सॉरी हा त्याचा शब्द. आता गृहीत धरा की आता तुम्ही म्हणता सर हो माफ करा असं वगैरे. आता हे याच्यामुळं आपण मराठीमध्ये माफ करा वगैरे असे शब्द ट्रान्सलेशन म्हणून वापरतो. आपल्या इकडे तो वापरायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा काही मंडळी बसलेली आहेत आणि तुम्ही जाताना त्यांना तुमचा पाय लागला. आता आपल्या इकडे माफ करा वगैरे असं आपण म्हणत नाही, तर आपण काय करतो? पाय लागला ना. आता इंग्रजीमध्ये तुम्हाला हे म्हणावंच लागणार आहे सॉरी. आता सॉरीचे तसे तुम्ही वेगवेगळे रूप वापरू शकता. एक्स्ट्रीमली सॉरी, रिअली सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. आता ते डिपेंड आहे तुमच्या ह्याच्यावर. लक्षात? एक्स्ट्रीमली सॉरी म्हणायचंय, सॉरी म्हणायचं, ते पण सॉरी हा शब्द. मी पार्डन हा एक शब्द तुम्हाला दिला होता. आता आपल्या इकडं पाय लागल्याच्या नंतर तिकडं सॉरी म्हणतात, सॉरी सर. ते आता आपल्या इकडं आपण काय करतो? दर्शन घेतो. म्हणजे माफी मागतोय आपण, पाया पडून माफी मागतोय. त्या दर्शनाचा अर्थ तसा आहे तिथं की मला लात मारणं हे तर माझ्या विचारातही नव्हतं, पण लागू नये तुम्हाला पाय लागलेला. तर तो आपल्या इकडला प्रकार आहे सॉरीचा. आलं लक्षात? मुदाम लात कमरत घालायचे मग बोल द्या ना सॉरी. हे असलं कुठून शिकवलं तुम्हाला कुणी? अजिबात चालणार नाही. सॉरी म्हणला ना
अरे सॉरी म्हणलं म्हणजे काय केलं तू? चूक पहिले आपल्याकडूनच झाली ना. गलती किससे हुई पहले अपने, फिर जस्ट यू आर सेइंग सॉरी, इसका मतलब ऐसा नहीं होता कि पूरा का पूरा आपको वहां पे छूट मिल गई, बिल्कुल नाही. आलं लक्षात? तर सॉरी तो एक म्हणण्याचा प्रघात आहे. त्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करू नका. आपल्या इकडे काहीतरी वेगळा प्रकार असतो, तो आपल्या नजरेमध्ये याच्यामध्ये कळतो. आलं लक्षात? समजा आता आपण असं गृहीत धरा बरं, एखाद्याच्या घरी गेलो आणि ती व्यक्ती नाहीये जी आपल्याला ओळखते, त्यांच्या घरात दुसरेच आहे. तर मग आपण परिचय सांगितला की आम्ही अमुक अमुक यांच्या परिचयाचे, आणि त्यांनी आपल्याला मग या बसा, आता दुरून आलो ना आपण, लांबून आलो असं गृहीत धरा, आणि ती व्यक्ती नाहीये आणि कुणीतरी आपल्याला पाणी दिलं, आणि पाणी असं दिलं की उपकार केल्यासारखं, घ्या आणि प्या. आपण पिऊ का ते पाणी? वॉटर इज प्युअर, वॉटर इज प्युअर, पाण्यात काही दोष नाही, शुद्ध पाणी आहे. पण ज्या पद्धतीने ते देता येत आपल्याला, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. ती नाही स्वीकारते. अरे ते कसं देत आहेत पाणी? आपण काय म्हणत, नको तुझं पाणी नको, काहीच नको. म्हणजे नुसतं सॉरी म्हणून काम धकत नाही बरं. सॉरी म्हणताना जो काही तुमच्याकडून अपराध घडलाय, गिल्ट, तो तुमच्या नजरेत दिसला पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीनं सॉरी म्हटलं पाहिजे. हाही शब्द लक्षात ठेवा. आलं लक्षात? बोलताना अनावधानानं आपल्याकडून स्लिप ऑफ टंग होते, तेव्हा आपण होतो ना सॉरी. आलं लक्षात? काही आपल्याकडून राहू नाही राहिलं, सॉरी सर, सॉरी मॅम. आणि हा अतिशय महत्त्वाचा शब्द बरं का. म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये आम्ही दुपारचं जेवण करत होतो. वी वेअर असेसिंग द पेपर्स, पेपरचं मूल्यांकन चालू होतं. आता कॅस्ट सेंटरमध्ये आउटसायडर्स, त्यांना परमिशन नसते, आणि CET असल्यामुळं काही नवीन मुलं वगैरे, ते कम्प्युटरचं सेंटर असल्यामुळं ते आले आमच्या इथं. आता साहजिक आहे, उन्हाळ्याचे दिवस आणि जार होता, अँड वी वेअर एन्जॉईंग अवर लंच विथ अवर कलिग्स. आणि एक मुलगा बाहेरचा आला आणि त्यानं ते जारमधलं पाणी घ्यायला सुरुवात केली. तर आमच्या इथले जे ऑफिसर होते, डिकॅस ऑफिसर, त्या ऑफिसरने त्यांना सांगितलं की असं इथं यायचं नाही तुम्ही. कसं काय आलात म्हणे तुम्ही आतमध्ये? इथं पेपर्स आहेत, इथं नाही यायचं पाणी घ्यायला. आता मुलाला ते लक्षातच नाही आलं की इथं असेसमेंट चालू आहे, पेपर्स आहेत इथं. आता तू बाहेरचा आलेला आपला, तू गडबडीत आणि पाण्याच्या ह्याच्यात. आता तुम्ही सांगा, जेव्हा तुम्हाला ऑफिसर असं म्हटलेलं आहे की इकडे यायचं नाही, हा एकच शब्द तुम्ही वापरला असता तर काम तिथंच थांबते का नाही? सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. म्हणजे आम्हाला कळणाऱ्याला माहीत नव्हतं, आणि याचं इंटेन्शन काही वाईट नाहीये, तो फक्त पाण्यासाठी आला. तशीच बॉटल घेऊन निघाय, सर मी सकाळपासून इथे आहे आणि मग सगळीकडे फिरलो, कॉलेजमध्ये पाणीच नव्हतं सर. आता माझा इतकं काय बोलायची गरज आहे का तुला? त्याच्याशी ती व्यक्ती संबंधित आहे का? तुझं सेंटर वर आहे ना, तुला जिथं काही CET द्यायची ते कम्प्युटर सेंटर वर आहे, तू तिकडं बघ, तिकडं तुझा संबंध आहे, इथं नाहीये कॉलेजमध्ये बाकीच्या ह्याच्यात. म्हणजे मी त्याच्याकडे फक्त बघत बसलो की हा कोणत्या याला CET द्यायला आलाय. म्हणजे आता CET हा ग्रॅज्युएशनचं ऍडमिशन घ्यायला आलाय का पोस्ट ग्रॅज्युएशनचं घ्यायला आलाय? आणि त्याला हा एवढा प्रेझेन्स ऑफ माइंड नाहीये का, तो सेन्स नाहीये का की नेमकं काय बोलायचंय? फक्त एवढं म्हण ना, सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. उलट त्या माणसाची एक पटकन लेवल कळून जाते. म्हणून हा एक शब्द तुम्ही आपल्या तोंडी पक्का ठेवायचा. राहील लक्षात? सॉरी. वेगवेगळे प्रकार, एक्स्ट्रीमली सॉरी, रिअरली सॉरी, व्हेरी सॉरी, काय वापरायचं वापरा, ते करा. ओके. हा, नेक्स्ट, एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, येस, एक्सक्यूज मी. धिस गोल्डन वर्ड. तर तुम्ही म्हणता सर की आपण वापरतो ना, आपण वापरतो, पण लक्षात ठेवा कसं वापरायचं. एक्सक्यूज मी. तुम्हाला एखाद्याची मदतही करायची, बरं हरकत नाही, तर डायरेक्ट जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्या अगोदर वापरा. एक्सक्यूज मी सर. समजा मी कुणाशी तरी चर्चा करतोय असं गृहीत धरा, प्रोफेसर्स अँड वी आर डिस्कसिंग हिअर, आम्ही सगळे प्राध्यापक तिथं करतो, आणि मला तुमच्याकडे यायचंय. मी काय म्हटलं पाहिजे? एक्सक्यूज मी माय फ्रेंड्स. मग मी तुमच्याकडे येईन. एक्सक्यूज मी. आता याच्यात फार काही फरक पडतो अशातला भाग नाही बरं का,
की आपण तसंच निघून गेलो. पण बाकीचे तुम्हाला म्हणतील हाऊ मॅनरलेस ही इज, मॅनरलेस म्हणून टाकतील तुम्हाला ते, की काय पद्धत आहे यांच्याकडे. तर एक्सक्यूज मी म्हटल्याशिवाय तुम्ही तुमचं कोणतंही मत, समजा कुठं काही बोलायचं आहे काय, एक्सक्यूज मी सर अशी परमिशन घ्या अगोदर. काही जरी अडचण आलेली तुम्हाला, डायरेक्ट त्या गोष्टीला नका करू. अगोदर त्यांचं लक्ष नाही समजा तुमच्या कन्सर्न अथॉरिटीचं, एक्सक्यूज मी सर, आणि मग तुमचं काय मत आहे ते सांगा. कुणाशी बोलत आहात तिथून बाजूला जायचं, एक्सक्यूज मी म्हणूनच बाजूला जा. कुणीतरी ग्रुपमध्ये बोलते, यू वॉन्ट टू जॉईन दॅट ग्रुप, एक्सक्यूज मी म्हणूनच त्यांच्या याच्यात जॉईन व्हा. आलं का लक्षात? मग ते कशात आहे असेल, म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा आपण एक्झिट घेतो एखाद्या ग्रुपमधून, एक्सक्यूज मी, जॉईन होतोय, एक्सक्यूज मी, काही कुणाला कन्सर्न याला अथॉरिटी विचारायची, त्यांना काही प्रश्न विचारायचे त्या अथॉरिटीला, एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी मॅम, असं म्हणून मग तुम्ही बोलायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही फॉलोईंग मॅनर्स अँड एटिकेट्स असं होईल. व्हिडिओ बराच मोठा होतोय, मी थोडंसं पुढे चालतोय. म्हणजे काय होईल आपल्याला, हा एक शब्द घ्यायचा आहे, मे आय. मे आय. आता आपण मे आय कधी शिकलो? आपण शाळेमध्ये एकाच गोष्टीच्या वेळेस शिकतो ते, आणि तो असतो परमिशन घेताना. क्लासमध्ये जेव्हा आपली एंट्री होती, आपल्या तोंडी वाक्यच असते, मे आय कम इन सर आणि मे आय कम इन मॅम. नो डाऊट आहेच त्याचा तो वापर, मे आय. मे आय हा वापर होतोच त्याचा. पण त्याच्या व्यतिरिक्त आता कसं आहे, समजा असं गृहीत धरा, मी जसं तुम्हाला म्हटलं की मला एखादा वयोवृद्ध माणूस आहे आणि त्यांना मदत करायची, तर मी कसं म्हटलं, एक्सक्यूज मी सर, मे आय टेक दिस, मे आय टेक दिस, मे आय हेल्प यू, म्हणजे साध्या भाषेत मे आय हेल्प यू. म्हणजे मदत करताना पण तो जो काही सेन्स आहे तो आधी दाखवायचा आहे आपल्याला. मे आय असं म्हणून मग पुढे तुम्ही करा. एखाद्या तुम्हाला मदत मागायची जरी असेल तरीही तुम्ही, समजा आता असं गृहीत धरा, मला तुमची गाडी वापरायची आहे, मग मी कसं म्हणलं, एक्सक्यूज मी माय फ्रेंड, मे आय यूज युअर बाईक प्लीज, म्हणजे मे आय. आणखीनही तुम्ही समजा वर्गामध्ये आहात, एक्झामिनेशन हॉल आहे, आणि तुमचा असं गृहीत धरा की काहीतरी ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट वगैरे म्हणतो, ते थोडंसं बॅगमध्ये राहिलं गडबडीत, आणि मग तुम्ही त्या इन्व्हिजिलेटरला कसं म्हटलं पाहिजे, एक्सक्यूज मी सर, मे आय टेक माय ॲडमिट कार्ड प्लीज. तुम्हाला ते किती अदबीनं प्लीज जा म्हणते. आलं लक्षात? तर मे आय हा एक गोल्डन वर्ड या भाषेमध्ये आहे, आणि तो तुम्ही दैनंदिन जीवनात मुद्दाम वापरा. शेवटचा एक शब्द इथं घेतो मी, प्लीज. प्लीज, इज इट विजिबल? ऑल गोल्डन वर्ड्स, प्लीज. आता हे इंटरकनेक्शन आहे बरं का ह्या शब्दांचं, इंटरकनेक्शन म्हणजे प्लीज. आता तुम्ही म्हणता सर, हो ना प्लीज, वी नो मिनिंग, कृपा करून, कृपया, कृपा करके, हे शब्द आपण नाहीत वापरत. समजा असं मी तुम्हाला म्हणलं, प्लीज कम इन, तर तुम्ही म्हणता हो सर, कृपा करून आत या, असं मराठीवाले नाहीत वापरत. आता तुम्ही म्हणता का नाहीत वापरत? कारण कृपा करून आत या याचा सेन्स ते त्यांच्या बोलण्यातूनच देतात. या 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 सर या, म्हणजे त्यांचं ती बोलण्याची, व्यक्त होण्याची, की त्यांना प्रचंड आनंद झालेला आहे आपण येण्यामुळं, आणि ते सहर्ष स्वागत करतायत. तेव्हा आजकालचे हे नवीन मुलं वापरायला लागलेले आहेत, जे की इंग्रजीच्या थोड्या प्रभावाखाली आहेत, पण मूळ मराठीचा हा भाग नाहीये. आलं का लक्षात? समजा आता तुम्ही माझी परमिशन घेतली, असं गृहीत धरा कुणाचे तरी पालक मला भेटायला आलेले, तर त्याने असं म्हणलं, एक्सक्यूज मी सर, मे आय वेट फॉर यू. मग तेव्हा मी म्हणलं पाहिजे, येस येस प्लीज, म्हणजे येस सर. किंवा आतमध्ये यायचं, मी ऑफिसमध्ये आहे, बसलेलो आहे, दे वॉन्ट टू डिस्कस विथ मी, आणि तेव्हा त्यांनी असंच वाक्य वापरलं, एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन. तेव्हा मी नुसतं यस यू मे, यस किंवा यस यू मे कम इन असं म्हणणं, हे तर झालं फॉर्मॅलिटीज. पण त्याच्या पुढं जर जाऊन मी म्हटलं, प्लीज 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 कम इन, म्हणजे ती एक आदब आपण दाखवत असतो. मराठीमध्ये, हिंदीमध्ये ते तसं नसतं बरं का. म्हणजे त्यांच्या त्या वागण्यातून ते दाखवतात. म्हणजे समजा आता मी तुम्ही अशी मला हे घेतलं की सर, मे आय यूज युअर लॅपटॉप, आणि मी म्हटलं येस प्लीज,
मग त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही काय देणार? तुम्ही परमिशन घेतली माझ्याकडून, सर मे आय यूज युअर लॅपटॉप, आणि मी म्हणलं येस प्लीज, मग तुम्ही काय म्हणणार? हो कृपा करून. असं नाही. तो सेन्स मी सांगितला की मला काहीच अडचण नाही, उलट मला आनंद आहे, असा तो सेन्स मी द्यायलो. तर हे जे गोल्डन वर्ड्स आहेत, प्लीज यूज इन युअर डे टू डे कन्व्हर्सेशन, आणि ते येतातच, कारण यांचा अर्थच असा मी सांगितला होता की दीज वर्ड्स हॅव द हायेस्ट फ्रिक्वेन्सी, or golden words are those words means which are used in our day-to-day communication again and again or oftenly. आलं लक्षात? ते वापरल्याच जातात. तर आता तुम्ही हे कन्सिडर करू नका, डोंट अझ्युम, गृहीत धरू नका की काय वापरायचंय. वापराच, हे वापरायलाच लागा. डू यूज माय फ्रेंड्स. नाही तर काय होईल, तुम्ही असं रस्त्यावर समजा उभे राहिले, तुम्हाला जर भाषेची गंमत पाहिजे असेल तर एकदा करा, ह्या गोल्डन वर्डचं जर किंमत बघायची असेल तर रस्त्यावर उभं राहा बरं तुम्ही, आणि एखाद्याला जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला म्हणा प्लीज मला मारा, मला मारा. कुणी मारायला रिकाम आहे का तुम्हाला? कुणी नाही तुम्हाला हात लावणार. पण त्याच ठिकाणी तुम्ही समोरच्याला 2-4 शिव्या द्या, 2-4 शिव्या, आणि मग बघा, तुम्ही नको नको म्हणलं तरी तुम्हाला मारल्या जाईल. आता काय फरक झाला? तुम्ही त्यांचे काही पैसे घेतले होते का? तुम्ही त्यांना प्रत्यक्ष मारलं होतं? नो. मग तुम्ही त्यांना यांनी घायाळ केलं, जिभेनं, त्यांनी तुम्हाला दिले दणके चांगले. आलं का लक्षात? गोल्डन वर्ड्स. जे काम पैशानं होणार नाही मित्रांनो, तेच काम तुमचं या गोल्डन वर्ड्सनं, तुमच्या वागण्यानं होणार आहे. म्हणून इट इज माय हंबल रिक्वेस्ट, these words must be the integral part of your day-to-day communication, आणि ते आजपासूनच तुम्ही वापरायला सुरुवात करायची. ओके, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.